बातमी पाहूयात शेगावातून। शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन सोहळा पार पडतोय। तर या निमित्तानं राज्यभरातून जवळपास 700 पेक्षा अधिक दिंड्या आणि 3 ते 4 लाख भाविक शेगावात दाखल झाले। गणगण गणात बोतेचा गजर, अभिषेक, पालखी, मंत्रघोषणात संपूर्ण शेगाव दुमदुमून गेलाय। तर भाविकांसाठी कालपासून मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलंय। शेगावात गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन सोहळा पार पडतोय। नमस्कार, आम्ही मुंबईवरून आलो। 178वा प्रगट दिन साजरा होतो इथे। आम्ही दरवर्षी येतो आणि सुंदर वाटतं। आमचं इच्छा भरपूर आहे। आम्ही 40 वर्ष इथे शेगावला येतोय। मंदिर तर खूप छान आहे, व्यवस्था खूप भारी आहे इथची। सगळीकडे सगळ्यांसाठी सगळी सोय आहे केलेली महाराजांच्या भक्तांनी। इथं सेवा ही सेवा केल्यासारखी आहे, दाखवणे नाही किंवा कुठं काही भ्रष्टाचार नाही, कुठं काही 2 पैसे देऊन मध्येच रांग तोडायची असं कुठल्याच बाबतीत नाही। रस्त्यामध्ये सेवेकरांनी येणाऱ्या भाविकांसाठी भक्तांसाठी चहा पाणी नाश्ता खूप रात्रभर प्रत्येक ठिकाणी दर अर्धा 1 किलोमीटरवर 1 किलोमीटरवर 2 किलोमीटरवर सगळ्या अशा व्यवस्था केलेल्या होत्या। एकूण 30-35-40 किलोमीटर अकोल्यापासूनचा हा प्रवास पैदल पण खूप सुखात खूप आनंदात आणि व्यवस्थित झालेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।